नमस्कार मित्रांनो. राज्यातील शेतकरी साधारणतः 92 लाख शेतकरी हे पीएम किसानच्या योजनेसाठी लाभार्थी आहेत, पात्र आहेत. या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता जो आहे तो नेमका कधी जमा होणार याबद्दल प्रतीक्षा आहे. आणि या संदर्भातच आता राज्य सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7व्या हप्त्यासाठी जो काही निधी लागणार आहे आवश्यक आहे त्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करून मंजुरी आज दिली आहे. आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी. मग या शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलं आहे, शेतकऱ्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे, राज्य सरकारकडून याचीच माहिती आपण आजच्या या ग्रामीण शो मध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला जसं की माहिती आहे 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा केलेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना आतुरता होती, प्रतीक्षा होती, ती म्हणजे नमोच्या 7व्या हप्त्याची, की नमोचा 7वा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल. आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता, कारण की या योजनेचा कालावधी हा उलटून गेलेला होता. साधारण एप्रिल ते जुलै या दरम्यानच हा हप्ता दिला जात होता, जो शेतकऱ्यांना साधारणतः जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही. आता या योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात संभ्रम सुद्धा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला होता. विविध अफवांनी सुद्धा जोर धरलेला होता. या अफवा अशाही होत्या की ही योजना आता बंद झाली आहे, राज्य सरकार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करणार नाहीये, निवडणुकीच्या पुरतीच ही योजना राबवण्यात आलेली होती, अशा प्रकारच्या अफवांनी सुद्धा जोर धरलेला होता. परंतु आता मात्र राज्य सरकारने या योजनेसाठी 7व्या हप्त्यासाठी 1932 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे. शासनाचा निर्णयही त्या संदर्भात काढलेला आहे. वित्त विभागाला या संदर्भात कृषी विभागाने मागणी केलेली होती. कृषी आयुक्तालयाच्या मार्फत ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्यासाठीच वित्त विभागाने मंजुरी अखेर दिलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नमोच्या 7व्या हप्त्याचा जो काही मार्ग आहे तो आता मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याचे 2000 हे जमा होणार आहेत. आता यामध्ये कृषी आयुक्तालयाला राज्य सरकारने काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांचा आधीचा निधी योजनेचा दिला गेलेला नाहीये किंवा विविध कारणांमुळे पेंडिंग आहे, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये, KYC चे काही प्रॉब्लेम आहेत किंवा पेंडिंग बेनिफिशरीज आहेत किंवा आधारचे डिसेडेड बेनिफिशरीज आहेत, त्यांना सगळ्यांना लक्षात घेऊनच 1932 कोटी रुपयांचा हा निधी वितरित करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की एकूण पीएम किसानच्या योजनेसाठी जे काही लाभार्थी शेतकरी आहेत राज्यातले, ते आहेत 92,81,000च्या जवळपास, जे की 20व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले होते. याच योजनेसाठी जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांनाच हा नमोचा हप्ता हा दिला जातो. यामध्ये वर्षभरात रुपये 6,000 दिले जातात, 3 टप्प्यात दिलेले जातात. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मग आता मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना ज्यांना लाभ मिळालेला नाहीये आधीच्या हप्त्याचं, तर त्यांच्यासाठी राज्य सरकार कुठेतरी यामध्ये विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजेच त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ जो मागचा राहिलेला आहे तो सुद्धा मिळणार आहे. आणि यासाठीच राज्य सरकारने 1932 कोटी रुपयांची तरतूद योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी केलेली आहे. आता त्यामुळे खरं बघितलं तर 92,81,000 शेतकरी हे पीएम किसानच्या योजनेसाठी राज्यातून पात्र झालेले होते, परंतु 1932 कोटी रुपये हे साधारणतः 94 ते 95 लाख शेतकऱ्यांमध्ये वितरित करण्यात येतील, कारण की 2 ते 3 लाख शेतकरी हे मागच्या हप्त्यापासून वेगवेगळ्या कारणांनी वंचित राहिलेले होते आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या योजनेच्या अंतर्गत लाभ वितरित करण्यात येणार आहे. आणि त्या शेतकऱ्यांची संख्या ही साधारणतः 3 ते 4 लाख इतकी असू शकते, अशा प्रकारचा अंदाजे व्यक्त केला जातोय. एकूणच काय तर आता राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी हालचाली या सुरू केलेल्या आहेत. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका हा निधी कधी जमा करण्यात येणार असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आलेला असेल, परंतु या शासन निर्णयामध्ये त्याबद्दल उल्लेख करण्यात आलेला नाहीये.
त्या संदर्भातही जी काही सूचना असेल ती कृषी आयुक्ताकडून लवकरात लवकर कृषी आयुक्तालयाकडून ही पुढे येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्या संदर्भात जे काही अपडेट असेल ती आपण तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येणार आहोत. परंतु हे अपडेट एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्या